ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालं भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषसे चरणारविन्दं त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सितराज्यलक्ष्मी धर्मिष्ठार्यवचसा यदगादिरण्यं मायामृगं दैतरीप्सितमन्वधावत्। वन्दे महापुरुषसे चरणारविन्दं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादत्तबिम्बफलालोरोष्टात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसः। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि 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 श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 जिह्वे पिबस्वामित्वमेव तदेव गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति
गोविंद दामोदर माधवेती जिह्वे रसने मधुरं प्रियं सत्यं इदं वा परमं वदामि आवाहयेना मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवे गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती
गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। गंगा मैया के पावन तट पर आनंद घन परमात्मा के कथा में तल्लीन श्री शुकदेव जी गंगा मैयाच्या पावन तीरावर आनंद घन परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे श्री शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराण वर्णन करून सांगतात। या कथेचं महात्म्य म्हणजे अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्यामुळे अनेकांनी ही कथा जड जीवांच्या उद्धाराकरिता वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त झालं। ही कथा अकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री राधारमणजींच्या कृपेने त्यांच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून माझ्या वाटेला ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संपर्कातून ही भागवताची सेवा माझ्या वाटेला आली ते म्हणजे आदरणीय ज्येष्ठ बंधू सुनील दादा पडवाल असतील। त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे एकत्रित कुटुंब असणारा आपला हा परिवार म्हणजे बटवाडे परिवार यांनी अतिशय उत्तम प्रकारे थोडा आवाज वाढवा या कथेचं आयोजन केलं नियोजन केलं म्हणून त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते। गायनाला तथा सिंथ वादनाला अतिशय गोड अशी साथ जी देतात आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय हरिभक्त पारायण हरीश दादा गवारे या ठिकाणी आहेत। तुमचे मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे दणदणीत असा तबला वादन जे करताय असे आदरणीय आमचे मोठे दादा हरिभक्त पारायण आदरणीय करणजी महाराज घोडके या ठिकाणी आहेत। तुमचे मनपूर्वक आभार। जरा मन मोकळे टाळ्या वाजवा ना, वाजवा टाळ्या चालेल मन मोकळेपणे। त्याचप्रमाणे पॅड वादनाला उत्कृष्ट अशी साथ जी देतात आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण अमोल महाराज पाटील या ठिकाणी आहेत। तुमचेही मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे अतिशय लांबचा प्रवास करून आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव असणारे रत्न असणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू विशाल दादा पाटील या ठिकाणी आहेत। तुमचेही मनपूर्वक आभार मानते। आपल्या विणकरी मावशी आहेत। तुमचेही आभार मानते। ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली असे दादा तुमचेही आभार मानते। मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते। आज आपल्या कथेचा 7वा का शेवटचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज सांगतेचा दिवस आहे। आज या श्रीमद भागवताची सांगता आपल्याला करायची आहे। गेल्या 7 दिवसांपासून तुम्ही हे श्रीमद भागवत श्रवण करताय। श्रीमद भागवताने कोणाचा उद्धार झाला हे सगळं आपल्याला इथे श्रवण करायला मिळालं। लक्षपूर्वक ऐका। अनेक राजांची कथा आपण या ठिकाणी श्रवण केली। हे राजे काही सामान्य नाही। या राजांचं स्मरण केल्याने आपले कित्येक महापाप जळून भस्म होतात नव्हे तर यामध्ये
तुम्हाला काही राण्यांची नावं श्रवण करायला मिळाली. त्यांच्या थोडक्यात तुम्ही कथा श्रवण केल्या. त्यांचं जरी आपण स्मरण केलं तरी आपले महापातक जळून भस्म होतात. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम. पंचकन्या स्मरे नित्यम, या 5 कन्यांचं आपण स्मरण जरी केलं तरी आपले महापातक जळून भस्म होतात. एवढं सामर्थ्य या श्रीमद भागवतामध्ये. आणि प्रत्येक जीवाचा उद्धार या श्रीमद भागवतानेच होणार आहे. कारण हे श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती. देव जेव्हा स्वधामाला निघून गेले ना, त्यावेळेस भगवंताने स्वतःचं तेज या श्रीमद भागवतामध्ये टाकलं. काल आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा पार केला, बरोबर ना? त्यांचं काल लग्न आपण केलं. तिथून पुढचा विस्तार आज आपल्याला श्रवण करायचा. खरं तर बघायला गेलं तर आमची 12:30 वाजता ट्रेन आहे शेगाववरून. जवळजवळ 11 पर्यंत मी कथा करेल बरं का, कारण पुढे एवढा लांब पोचलं पण पाहिजे ना. भगवंताचा विवाह झाला. एक दिवशीचा प्रसंग असा, भगवंताचा जन्मोत्सव आहे. भगवंताचा जन्मोत्सव आहे. संपूर्ण द्वारका आनंदित. भगवंत गोकुळातून मथुरेला गेले, बरोबर? मथुरेवर त्यांनी स्वतः राज्य केलं नाही. ते राज्य आपल्या मामाला देऊन टाकलं, काकांना देऊन टाकलं. मग तिथून पुढे ते द्वारकेला गेले. त्यांनी द्वारका स्थापन केली. का बरं द्वारका स्थापन केली, कशी द्वारका स्थापन केली, हे आपल्याला श्रवण करायचं. जरासंध याच्या ज्या मुली आहे, अस्ती आणि प्राप्ती, म्हणजे कंसाच्या बायका, या 2 बायका जरासंधाकडे गेल्या. म्हणू लागल्या, म्हणे काहीतरी करा. त्या कृष्णाने आमचा पतीच मारून टाकला म्हणे. त्यावेळेस तो प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये जळू लागला. कृष्णाला मारलं पाहिजे, कसं मारावं? त्यानं 18 वेळेस कितीतरी अक्षहिनी सेना घेऊन भगवंतावर आक्रमण केलं, मथुरेवर आक्रमण केलं. 19 वेळेस जेव्हा गेला ना, तेव्हा जरासंध घेऊन गेला. जरासंधाचा मृत्यू हा भीमाच्या हातून होणार होता. कोणा हातून होणार होता? जरासंधाचा मृत्यू भीमाच्या हातून होणार होता. कारण जरा नावाची जी राक्षसी आहे, तिच्यापासून तो जन्माला आलेला. देवानं विचार केला, याला आपण मारून काही उपयोग नाही, कारण हा मरणारच नाही ना. मग भगवंत रण सोडून पळू लागले. भगवंत रण सोडून पळत आहे. तेव्हा भगवंताच्या मागे कालयवन नावाचा असुर लागलेला आहे. कालयवनाचा मृत्यू हा कोण्या ना कोण्या ऋषींच्या दृष्टिक्षेपातूनच होणार होता. डोळ्यातून जी अग्नी बाहेर पडेल, नेत्राग्नी त्याला म्हणतात, त्यातूनच त्याचा मृत्यू होणार आहे. देवानं विचार केला. देव रण सोडून पळू लागले. भगवंत रण सोडून पळताय, म्हणून त्यांना रणछोड नाव प्राप्त झालं. रणछोड भगवान की. नवीन नाव भगवंताला प्राप्त झालं. देव पुढे पुढे पळतोय, काल यवन मागे मागे पळतोय. कृष्णा थांब, हे रणछोडा थांब, त्याच्या मागे पळताय. भगवंत काय मागे बघत नाही. भगवंत पळत पळत एका गुहेमध्ये घुसले. तिथं मुचकुंद नावाचा राजा झोपलेला आहे. तुम्हाला सांगू, त्याची झोप म्हणजे निद्रा नाही बर का, त्याची झोप म्हणजे तपश्चर्या. तो तपश्चर्या करतोय. हा जो काही मुचकुंद नावाचा राजा आहे का, त्यानं काही दिवस देवांसाठी युद्ध केलं आणि युद्ध करत असताना एक दिवस पण तो झोपला नाही. ज्यावेळेस तो विजयी झाला, त्यावेळेस देवतांनी त्याला आशीर्वाद दिला. सांग तुला काय पाहिजे? तो म्हणाला, म्हणे आता मला सुखाने झोप घ्यायची म्हणे. देवतांनी आशीर्वाद दिला, तू सुखाने झोपशील आणि तुझे डोळे तेव्हाच उघडेल की जेव्हा जगाचा मालक तुझ्या जवळ येईल. मग असा असणारा हा मुचकुंद नावाचा राजा आहे. तपश्चर्या करतो म्हणजे डोळे त्याने बंद केलेले. एवढ्यात भगवंत गुहेमध्ये घुसले. देवानं शाळा केली. काय केलं माहितीये?
स्वतःचा पितांबर आहे का तो काढला आणि मुचकुंद राजाच्या अंगावर टाकला. भगवंत एक ठिकाणी लपून बसले. एवढ्यात हा काल यवन आला. याला वाटलं कृष्ण झोपलाय की काय. कृष्ण झोपलेला आहे असं त्याला वाटू लागलं आणि रागाच्या भरामध्ये त्यानं त्याला लात मारली. लात मारल्या मारल्या मुचकुंद राजा जागा झाला. त्याचे डोळे उघडले. त्याच्या नेत्रातून अग्नी बाहेर पडली. त्या अग्नीमुळे काल यवन जळून भस्म झाला. एवढ्यात भगवंत समोर आले. मुचकुंदाने विचारलं देवा म्हणे तुम्ही अवतार धारण केला. हो म्हणे मी आलेलो आहे. म्हणे देवा सांगा हा कोण होता की माझ्या दृष्टिक्षेपामुळे जळून भस्म झाला. त्यावेळेस सांगू लागले म्हणे हा काल यवन याचा मृत्यू तुझ्याच नेत्राग्नीतून होणार होता म्हणून त्याला इथपर्यंत आणावं लागलं. अशा प्रकारे देवानं काल यवनाचा उद्धार केला. आणि आता 20व्या वेळेस लक्षपूर्वक आहे का द्वारका का बरं स्थापन केली यासाठी सांगते बर का. 20व्या वेळेस कृष्ण आणि बलराम हे दोघं रण सोडून पळू लागले. एका पर्वतावर गेले. जरासंधाने विचार केला आपण वरती जाऊन यांना मारण्यापेक्षा आपण डोंगराला खालून आग लावून देऊ म्हणून. डोंगराला खालून आग लावली. एवढ्यात भगवंताने वरच्या टोकापासून दुसरीकडे उडी मारली. आता साक्षात ते राम आहे कृष्ण आहे देवाचा अवतार आहे महाराज. उडी मारली दुसऱ्या नगरीमध्ये गेले. ती नगरी म्हणजे द्वारका नगरी. देवानं रात्रीतून सगळे मथुरावासी द्वारकेमध्ये घेतले. दिव्य असणारी नगरी महाराज. द्वारका म्हणजे ज्या नगरीचं कोणी छेदन करू शकत नाही तिला द्वारका नगरी असं म्हणतात. वरती उडी मारली. जरासंधाला कळालं दाल में कुछ तू भी काला नीला पिला सब कुछ है. तुम्हाला माहिती हा जरासंध द्वारकेमध्ये जायचा पण द्वारकेचं त्याला दारच भेटत नव्हतं. मग तो विचारायचा द्वारका हा नावच पडलं द्वारका. अशी असणारी ही द्वारका नगरी महाराज. आणि या नगरीमध्ये भगवंत राहत आहे. भगवंताची पत्नी रुक्मिणी आई साहेब राहत आहे. भगवंताचा एक दिवस जन्मोत्सव आहे. आपण साजरा करतो ना कृष्ण जन्माष्टमी करतो ना. भगवंताचा जन्मोत्सव आहे. सगळे द्वारकावासी आनंदित आहे. रात्रीची वेळ आहे. देव आपल्या खोलीमध्ये आला. खिडकीत उभा राहिला. आकाशाकडे बघू लागला. डोळ्यात पाणी आलं आणि देव रडू लागला मायबाप. एवढ्यात भगवंताचे एक परम मित्र आहे त्यांचं नाव उद्धवजी. उद्धवजी मागून आले आणि म्हणू लागले देवा म्हणून तुम्ही का बरं रडताय. आवाज तुमचा जन्मदिवस आहे पण तुम्ही का बरं रडताय. कन्हैयाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. म्हणे आज द्वारकावासी एवढे आनंदित आहे पण ज्या गोकुळामध्ये ज्या वृंदावनामध्ये मी एवढे वर्ष राहिलो ते माझे गोकुळवासी किती माझी आठवण काढत असेल ना. त्यांना किती वाईट वाटत असेल. आज मी त्यांच्या सोबत नाहीये. दरवर्षी माझा जन्मोत्सव ते किती आनंदाने साजरा करायचे. आज मी त्यांच्या सोबत नाहीये. त्यांना काय वाटत असेल. माझ्या गवळणी माझ्या एका भेटीसाठी किती आतुरलेले आहेत. माझे सगळे गोपाळ माझ्या भेटीसाठी तरसत आहे. हे ऐकल्यावर उद्धवजी हसू लागले. तुम्हाला सांगू उद्धवजींना अहंकार झालाय थोडासा ज्ञानाचा. त्यांना वाटायचं भक्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे प्रेमापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं त्यांना वाटायचं. पण तुकोबराय म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. देवा मला ज्ञान नको वैराग्य नको काहीच नको. मला फक्त तुझी भक्ती घडावी. मला फक्त तुझं प्रेम हवंय. उद्धवजी म्हणू लागले काय देवा अहो त्या गवळणी खेडेगावामध्ये राहणाऱ्या गवळणी तुम्ही त्यांच्यासाठी रडता. देवा हे तुम्हाला शोभनीय नाही बर का. अहो ते तुमच्यावर प्रेम करतात. प्रेमाला काही अर्थ आहे का म्हणे. त्यांच्याजवळ ज्ञान आहे का म्हणे. त्यांना माहिती आहे का तुम्ही कोण आहे आणि तुम्ही त्यांच्याकरिता का बरं रडता. देवानं विचार केला यांना सांगून कळणार नाही. त्यांच्याकडे आपण पाठवलं पाहिजे. म्हणे उद्धवा तू तर बरोबर बोलतोय रे. त्यांना खरंच ज्ञान नाहीये. मग एक काम कर ना तू त्यांना जाऊन सांगतो का मी कोण आहे. म्हणे देवा अहो आत्ता जातो संध्याकाळी रिटर्न येतो म्हणे. भगवंताला माहिती होतं एकदा का उद्धवजी गेले ना
6 महिने परत येणारच नाही. भगवंताला माहिती होतं. न उद्धवजी रथामध्ये बसले. एक सांगू का तुम्हाला, या श्रीमद भागवतामध्ये 3 जण असे की एकदम सारखे दिसतात. सगळ्यात पहिले म्हणजे भगवंत, दुसरे शुकजी आणि तिसरे म्हणजे उद्धवजी. हे 3 जण एकदम सारखे दिसायला. उद्धवजी गोकुळामध्ये गेले ना, वृंदावनात गेले ना, गवळणी होत्या. गवळणींनी कन्हैयाला बघितलं, त्या उद्धवजींना बघितलं. असं वाटलं कन्हैया आलाय की काय. जवळ पळाले महाराज. उद्धवजी म्हणाले, लांब थांबा, लांब थांबा. मी तुमचा कृष्ण नाही म्हणे, लांब थांबा, मी उद्धव आहे म्हणे. सांगा ना उद्धवजी, आज कसं येणं झालं, सांगा ना, आमचा तो कन्हैया कसा आहे, त्याला आमची आठवण येते का? उद्धवजी हसू लागले, म्हणे अरे 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 अरे, तुम्ही ज्याच्यासाठी रडताय, तुम्हाला तो माहिती का कोण आहे? तो जगाचा मालक आहे. एक गोपी पुढे आली आणि म्हणू लागली, तो तोच आहे ना की ज्यानं वामन अवतारामध्ये बळीला पाताळात घातलं? तो तोच आहे ना की ज्यानं राम अवतारामध्ये रावण कुंभकर्णाला मारलं? हे ऐकल्यावर उद्धवजींचा सगळा अहंकारच निघून गेला. त्यांचे डोळे उघडले. त्यांना कळालं, म्हणे यांच्या जवळ प्रेम आहे, पण प्रेमासोबत ज्ञान सुद्धा आहे, म्हणून जगाचा मालक यांच्यासाठी रडतोय. आपण देवासाठी रडावं, यात काही भाग्य नाही, यात काही वैशिष्ट्य नाही. देवानं आपल्यासाठी रडावं, यामध्ये वैशिष्ट्य. देव रडतोय गवळणींसाठी. तुम्हाला सांगू, एवढ्यात एक गवळण रांगोळी काढू लागली. भगवंताचं फक्त वरचं धड काढलं, कमरेपासून खाली पाय काढलेच नाही. उद्धवजी जवळ गेले, म्हणू लागले, का ग, हे असं का बरं करतेस? त्या गोपीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, म्हणे तो क्रूर अक्रूर आला. तुम्ही आता एका शब्दाकडे ध्यान द्या. नावात काय? अक्रूर. नाव काय त्यांचं? अक्रूर. म्हणजे जे क्रूर नाही त्यांना अक्रूर असं म्हणतात. पण त्यांना ती गोपी काय म्हणते? तो क्रूर अक्रूर आला आणि आमच्या कन्हैयाला घेऊन गेला. मी रांगोळी काढली आणि या रांगोळीमध्ये जर माझ्या कन्हैयाचे पाय मी काढले ना, तर तुझा भरोसा नाही, तूही त्याला घेऊन जाशील म्हणे. बघा ना किती दिव्य भाव आहे महाराज, किती प्रेम केलंय त्या गवळणींनी देवावर. देवासाठी रडतात. त्यांनी स्वतःचं जीवन देवाला देऊन टाकलंय. हो, उद्धवजी मैयाकडे गेले, नंदबाबांकडे गेले. कन्हैयाच्या बाल लीला मैया सांगू लागले. दुसऱ्या दिवशी उद्धवजी बाहेर आले. तुम्हाला सांगू, त्यावेळी काही गवळणी ना, तुम्हाला भुंगा माहिती ना, भुंगा भ्रमर म्हणतो आपण त्याला, त्याच्याकडे बघून म्हणू लागले, म्हणे हा बघ ना किती चंचल आहे, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर. पण त्याच्यातला क्वचित एक भुंगा असा असतो की एखाद्या कमळामध्ये घुसला, त्याच्यामध्येच रम्मान होतो आणि त्याच्यामध्येच जाऊन मरतो. तसं आमचं झालंय म्हणे. आम्ही भ्रमर आहे आणि कन्हैया म्हणजे कमळ आहे. त्या कमळामध्ये आम्ही घुसलेलो आहे. घुसल्यामुळे आम्ही त्याच्यामध्येच लीन झालेलो आहे, त्याच्यामध्येच रम्मान झालेलो आहे. दिव्य असणारी अवस्था आहे महाराज. राधाराणीची अवस्था बघितली, गवळणींची अवस्था बघितली, गोपाळांची अवस्था बघितली. मला सांगा, उद्धवजी काय म्हणाले होते? मी सकाळी जातो आणि संध्याकाळी रिटर्न होतो. पण तुम्हाला सांगू, ते 6 महिने रिटर्न गेलेच नाही. 6 महिने तिथेच थांबले. 6 महिन्यानंतर रथातून बसून उद्धवजी द्वारकेला आले. तुम्हाला सांगू, आधी उद्धवजी कन्हैयाला देवा, श्रीकृष्ण भगवंता, द्वारकाधीश असं म्हणत होते. पण वृंदावनातून गेल्यावर ए लाला, ए कन्हैया असं म्हणू लागले. भगवंत आपापल्या खोलीमध्ये बसलेले. खालून आवाज येऊ लागला, ए लाला बाहेर ये, ए कन्हैया बाहेर ये. आवाज येऊ लागला. देवाला वाटलं उद्धवजी आले आले, पण सोबत गोपाळांना पण घेऊन आले की काय. खाली उतरले, उद्धवजींकडे गेले. उद्धवजींनी डोळे लाल केले आणि म्हणू लागले, का रे, तुला लाज वाटत नाही? अरे तुझ्याशिवाय त्या गवळणींचे काय हालत झाली रे. तुम्हाला सांगू, देव गवळणींसाठी का बरं रडतोय? कारण गवळणींनी सर्वस्व देवाला अर्पण केलंय. भगवंत एकदा द्वारकेमध्ये बसलेले, गवळणींचं गुणगान करताय. एवढ्यात नारद महर्षी आले. नारदांनी बघितलं, अरे भगवंत द्वारकाधीश आहे,
आणि या गवळणींचं का बरं गुणगान करताय? देवाजवळ गेले आणि म्हणू लागले, देवा अहो तुमच्यासाठी किती भक्तांनी आपल्या हाडाच्या काड्या केल्या महाराज, जाळोनी संसार बैसलो अंगणी, कितीतरी जणांनी स्वतःच्या संसाराचा त्याग केला म्हणे. कोणासाठी? देवा तुझ्यासाठी. काही काही योग लावून बसलेले, पण लक्षात ठेवा योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. देव कोणाच्याही ध्यानात जात नाही महाराज. जे ज्ञानी आहे का त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. देवाला फक्त प्रेम पाहिजे. गंमत पाना, ज्ञानी देवाच्या मागे धावतात आणि देव प्रेमाच्या मागे धावतात. म्हणून ज्ञान नका मिळू, फक्त देवावर प्रेम करायला शिका. म्हणे देवा कित्येक भक्त येऊन की ज्यांनी योग मार्गाचं त्यांनी अवलंबन केलं, असं असतानाही तुम्ही त्या गवळणींचं का बरं गुणगान करता? देवानं विचार केला, यांना सांगून कळायचं नाही म्हणे. ते म्हणतात ना, मुख से ना बताए हात से करके दिखाओ. काही काही गोष्टी मुखाने कळत नाही, करून दाखवाव्या लागतात. कन्हैया म्हणाला म्हणे, नारदा ते सगळं जाऊ दे, पण माझं डोकं फार दुखतंय म्हणे, काहीतरी कर, माझं डोकं फार दुखतंय म्हणे. थांबा देवा, एखाद्या चांगल्या वैद्याला घेऊन येतो. नाही नाही म्हणे, वैद्याकडे नको जाऊ, ऐक म्हणे, एक काम कर, तू मृत्यू लोकामध्ये जा आणि माझे जितके पण भक्त आहे ना त्यांना सांग, देवाचं डोकं दुखतंय, तुमच्या पायाखालची माती पाहिजे. ठीक आहे म्हणे देवा, पण ऐक, हे सांगत असताना त्यांना सांग, जो कोणी भक्त आपल्या पायाची माती देवाला देईल तो 7 जन्म नरकवास भोगेल. ठीक आहे म्हणे देवा. नारदजी मृत्यू लोकामध्ये आले, प्रत्येक भक्ताकडे गेले, सांगू लागले, देवाचं डोकं फार दुखतंय म्हणे, तुमच्या पायाखालची माती पाहिजे. सगळ्या भक्तांनी आपल्या पायाखालची माती काढली. नारदजी परत म्हणाले, ऐका, देवानं अट टाकली, जो कोणी भक्त आपल्या पायाखालची माती देईल ना तो 7 जन्म नरकामध्ये जाईल. हे ऐकल्यावर सगळ्यांनी हात मागे केला. नाही नाही म्हणे, आम्ही आमच्या पायाखालची माती नाही देणार. अनेक भक्तांकडे नारद महर्षी गेले, पण कोणीच माती दिली नाही. भगवंताकडे नारदजी परतले. नारदजी म्हणाले, देवा अहो सुरुवातीला सगळे माती द्यायला तयार झाले, पण जेव्हा मी सांगितलं ना 7 जन्म नरकामध्ये जावं लागेल, सगळ्यांनी माती परत घेऊन घेतली. म्हणे देवा सांगा ना काय करू. अहो तुमचं डोकं दुखतंय, देवा सांगा ना काय करू. भगवंत म्हणाले, नारदा एक काम कर, माझ्यासाठी फक्त एक काम कर. म्हणे काय? वृंदावनामध्ये जा, तिथे ना माझ्या गवळणी आहे, त्यांना सांग देवाचं डोकं दुखतंय, पायाखालची माती पाहिजे, बघू देता की नाही. नारद महर्षी म्हणाले, अहो खेड्यातल्या त्या जे तुमचे भक्त आहे त्यांनी तुम्हाला माती दिली नाही आणि या गवळणी काय माती देणार आहे? अरे तू एकदा बघ तसं आहे, दिली तर दिली. ठीक आहे म्हणे देवा, मी जातो म्हणे. नारद महर्षी वृंदावनामध्ये आल्या. वृंदावनामध्ये नारद महर्षी आले आहेत हे बघितल्यावर सगळ्या गवळणींना आनंद झाला, गोपिकेंना आनंद झाला. महाराज नारदांची षडोपचार पूजा केली, योग्य प्रकारे त्यांचं स्वागत केलं, उंच आसनावर बसवलं. तुम्हाला सांगू, तिथेच नारदांचा थोडासा अहंकार गळून पळाला. कारण आतापर्यंत ज्या ज्या भक्तांकडे गेले होते ना त्या भक्तांनी फक्त नमन केलं, पण एकमेव गवळणी अशा होत्या की ज्यांचं पूजन केलं, उंच आसनावर बसवलं. नारद महर्षी म्हणू लागले, म्हणे मी देवाचा बोलावा घेऊन आलोय. एक गवळण उठून उभी राहिली. त्या काळ्याचा बघा बरं का, ती काय म्हणते, गवळण काय म्हणते, त्या काळ्याचा काय म्हणे, तो काळा आम्हाला माहित नाही का, फार वाईट आहे म्हणे, तो गेला तर गेला पण आम्हाला एकटं टाकून गेला म्हणे, त्याच्यासारखा वाईट या जगामध्ये कोण नाही. दुसरी गवळण म्हणाली, अगं शांत हो ना, शांत हो ना थोडीशी. नारद महर्षी म्हणताय म्हणे काहीतरी त्यानं सांगितलंय, जाऊ दे, तो आपल्याला भेटायला आला नाही, काही हरकत नाही, पण तो काय म्हणाला हे तरी ऐकून घे ना म्हणे थोडस. मग ती गवळण जरा शांत झाली, जी ओरडत होती का ती 5 मिनिटं शांत झाली. नारद महर्षी म्हणू लागले, म्हणे देवाचं डोकं फार दुखतंय, देवानं सांगितलंय भक्ताच्या पायाखालची माती पाहिजे.
जी गवळण ओरडत होती का, देवाच्या नावाने बोंबा मारत होती का, तिनंच सर्वात पहिले आपल्या पायाची माती दिली. म्हणे तो देव कसा जरी असला तरी माझा आहे म्हणे, आणि मला हे सहन होणार नाही. देवाचं डोकं दुखतंय, हे मला सहन होणार नाही म्हणे. नारद महर्षी म्हणाले, तुम्हाला काही कळतंय का म्हणे? हा, जो कोणी आपल्या पायाची माती देवाला देईल तो 7 जन्म नरकामध्ये जाईल. हे ऐकल्यावरती गवळण हसू लागली. म्हणे, नारदा हो, तुम्हाला आमचं प्रेम नाही हो कळालं. आम्ही जे देवावर प्रेम केलंय ना, तसं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही म्हणे. प्रेम काय असतं हे तुम्हाला कधी कळालंच नाही म्हणे. आम्ही देवासाठी जगतो, देवासाठी खातो, देवासाठीच श्वास घेतो. तुम्हाला देव काय हे तरी माहिती का? देव काय आहे आम्हाला कळलाय. आम्हाला पती असतानाही त्याच्यासाठी आम्ही नवऱ्याचा त्याग केला, अनेकटं राहतोय. तो देव नाहीये आमच्या जवळ, पण आमच्या हृदयात तर आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आराम. तो देव आमच्या हृदयात आहे म्हणे. तुम्हाला अजून प्रेम काय ते कळलं नाही नारदा. अहो 7 जन्म काय तर असे लाखो करोडो जन्म जरी आम्हाला नरकात जायची वेळ आली ना, तरीही आम्हाला चालेल. पण त्या देवाचं डोकं दुखता कामा नये. यांना गवळणी असं म्हणतात, यांना गोपी असं म्हणतात. गो नाम इंद्रिय, जे इंद्रियांच्या पलीकडे गेलेले त्यांना गोपी असं म्हणतात. अशा असणाऱ्या या गवळणी महाराज देवावर यांचं नितांत प्रेम आहे. मग आता गवळणी कोण आहेत हे नारद महर्षींना खऱ्या अर्थाने कळालं. भगवंत द्वारकेमध्ये राहत आहे. सुरुवातीला त्यांना एक संतती झाली. त्यांचा विवाह पुढे जाऊन झाला. आता याच्यामध्ये भरपूर विस्तार आहे, तेवढा मी सांगत बसणार नाही. यानंतर भगवंताने 16,100 मुलींसोबत विवाह केला. सर्वप्रथम सत्यभामा, नंतर जामवंती, मित्रविंध्या, लक्ष्मणा, भद्रा अशा 8 पट्ट राण्यांसोबत देवानं विवाह केला. आणि उरलेल्या ज्या काही 16,100 बायका आहे, यांचं काय झालं, नरकासूर किंवा भौमासूर नावाचा एक असुर आहे. यानं 16,100 मुली पळवल्या. यानं ठरवलं होतं, ज्या वेळेस या मुलींची संख्या 1,00,000 होईल त्यावेळेस मी यांच्यासोबत विवाह करेन. त्यावेळेस सगळ्या गवळणी, त्या ज्या काही मुली आहेत, देवाला विनवणी करू लागल्या, देवा आमची रक्षा करा. देवानं सत्यभामेला सोबत घेतलं. आता एक सांगू का, भरपूर ठिकाणी याचा प्रसार आहे की देवाला रुक्मिणीपेक्षा सत्यभामा जास्त प्रिय आहे ना. असं भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकले ना, देवाला रुक्मिणीपेक्षा सत्यभामा असं प्रिय आहे. आणि याच दोघींमध्ये एकदा भांडण लागलं होतं. रुक्मिणी म्हणायची मी प्रिय आहे, सत्यभामा म्हणायची मी प्रिय आहे. म्हणजे आपण भांडण करण्यापेक्षा स्वयं देवाला जाऊन विचारू ना, आपल्या पतीला जाऊन विचारू कोण कोणाला प्रिय आहे. दोघी जणी कन्हैयाकडे आल्या पण म्हणू लागल्या, का हो सांगा ना, आमच्या दोघींमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोण प्रिय आहे म्हणे. एक सांगू, भगवंत काय म्हणाले, म्हणे मला सत्यभामा ही साखरेसारखी आहे आणि रुक्मिणी मिठासारखी. नाही कळालं? मला सत्यभामा साखरेसारखी आहे आणि रुक्मिणी मिठासारखी आहे. साखर कितीही गोड असली ना तरी अन्नामध्ये मीठ असल्याशिवाय मजा येत. मग आता तुम्ही ठरवा देवाची प्रिय पत्नी कोण. माता भगवंत सत्यभामेला घेऊन गेले, भौमासुराला मारलं आणि मग आता 16,100 मुलींना आपल्या सोबत घेतलं. देवानं विचार केला, आता या 16,100 मुली आपापल्या जर गावी गेल्या तर यांचा स्वीकार कोणी करणार नाही, मग यांचा स्वीकार आपण केला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याचा स्वीकार जग करत नाही ना, त्याचा स्वीकार माझा देव करतो. आपण स्वीकार केला पाहिजे म्हणे या मुलींचा. भगवंताने 16,100 मुलींसोबत विवाह केला. आणि आता भगवंताच्या बायकांची संख्या आहे 16,108. त्यांना पुढे मुलं झाले. एकेका पत्नीला 10 मुलं आणि एक मुलगी, प्रत्येक पत्नीला. मग त्या मुलांचे पुढे जाऊन विवाह झाले. आणि मग आता भगवंताच्या कुटुंबाची संख्या 56 कोटी. किती?
56,000 नाही, 56 नाही, 56 कोटी एवढी भगवंताची आता कुटुंब संख्या. आणि माता राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न विचारला. म्हणे महाराज तुम्ही मला सांगा, मी असं ऐकलंय भगवान परमात्मा जेव्हा लहानपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांना एक मित्र भेटला होता, सुदामा. त्यांचं पुढे काय झालं हे मला सांगा. आणि मग सांगायला सुरुवात केली. म्हणे सुदामजी सामान्य नाहीये. सुदामजी हे शब्द ऐकले आणि शुकजींच्या डोळ्यात घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणे सुदामजी सामान्य नाहीये. कसेच सुदामजी? ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, ब्राह्मण आहेत पण ब्रह्मवेत्ते आहेत. फिलॉसॉफर आपण म्हणतो ना, तत्वज्ञानी आहे. अजून कसे आहे? विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. इंद्रियांमध्ये विरक्त आहे. विरक्त म्हणजे त्यांना इंद्रियांविषयी वैराग्य आहे. प्रशांतात्मा कायम शांत आहे. जितेंद्रियः त्यांनी इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. अजून कसे? दरिद्र यस्व संतुष्टो, ते दरिद्र नाहीयेत म्हणे. काही काही जण म्हणतील ना सुदामजी दरिद्री आहे. तुम्हाला सांगू त्यांच्याकडे भले खायला अन्न नाहीये पण सुदामजी दरिद्री नाहीयेत. त्यांना अंगभर घालायला कपडे नाहीयेत पण सुदामजी दरिद्री नाहीयेत. त्यांचं घर तुटकय पण सुदामजी दरिद्री नाहीये. खरा दरिद्री कोणी माहिती का बाबा? या जगामध्ये खरा दरिद्री कोणी तुम्हाला सांगू? ज्याची 2 कोटीची संपत्ती आहे. 2 कोटीची संपत्ती असतानाही सप्ताहाला फक्त 100 रुपये दान देतोय ना, समजा तर तोच खरा दरिद्री. सुदामजी दरिद्री नाहीये. बघा ना, सुदामजींचा एक मित्र द्वारकाधीश आहे. सोन्याचं पितांबर रोज घालतो आणि एकाचं धोतर फाटलेलं आहे. एक मित्र असा आहे दिवसभरातून 56 प्रकारचे भोग खातो. आणि एक मित्र असा आहे ज्याला 4-4 दिवस खायला भेटत नाही हो. सुदामजींच्या पत्नीचं नाव तुम्ही अजून त्याचा अभ्यास केला नाही, पण त्यांची पत्नी ही पतिव्रता आहे. तुम्हाला सांगू या जगामध्ये सर्वात जास्त वैभवशाली स्त्री म्हणजे पतिव्रता स्त्री. पतिव्रता स्त्रीमध्ये फार ताकद असते महाराज, फार म्हणजे फार ताकद असते. लक्षात ठेवा, अहिल्यानं आपल्या पतीला यमाच्या दारातून आणलं. कोणाच्या बळावर? पतिव्रतेच्या बळावर. अनुसया मातेनं 3ही देवांना छोटे छोटे बाळ करून टाकलं. कोणाच्या बळावर? पतिव्रतेच्या बळावर. या जगामध्ये पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद आहे, फार जास्त. त्यांची पत्नी पतिव्रता आहे. असे असणारे हे सुदामजी. त्यांच्या घरामध्ये 4-4 दिवस चूल पेटत नाही, पण एक दिवशीचा प्रसंग असा, त्यांच्या घरामध्ये 6 दिवस झाले चूल पेटली नाही. सुदामजींनी देवाची पूजा करावी. त्यांच्या पत्नीनं रोज त्यांच्या जवळ जावं, पण आपले पती भक्ती करताय, भजन करताय म्हणून परतावं. पण आज मात्र तिला राहवलं गेलं नाही. जवळ गेली आणि म्हणू लागली, म्हणे महाराज 6 दिवस झाले तुम्ही उपाशी आहात. आपले लेकरं बाळ उपाशी हो, मी पण उपाशी. काहीतरी करा ना. तुमचा तो मित्र कृष्ण त्याच्याकडे जा ना, तो द्वारकाधीश आहे, तुम्हाला नक्कीच काही ना काही तो मदत करेल. सुदामजी म्हणे त्याच्याकडे धन दौलत मागायला जा असं म्हणत असशील तर मी कदापि जाणार नाही, पण त्याचं दर्शन घ्यायचं आहे असं जर म्हणलं तर मी नक्कीच जाईल. ठीक आहे स्वामी, मग जा ना. सुदामजी स्नान करायला गेले. एवढा त्यांच्या पत्नीनं काय विचार केला माहितीये? ती म्हणू लागली, म्हणे जर द्वारकाधीशाने आपल्या पतीला विचारलं कसे आहात, तर आमचे पती पराक्रमी, ते सांगतील माझ्यासारखा सुखी या जगामध्ये कोणी नाही. पण आमची गरिबी, आमचं दारिद्र्य पण दिसलं पाहिजे ना, कसं दाखवावं विचार करू लागले. 4 घरामध्ये गेली आणि 4 घरचे पोहे तिने आणले. कोण नायलॉन पोहे वापरतो, कोण साधे पोहे वापरतो, बरोबर ना. पोहे तिने घेतले आणि अशा कपड्यामध्ये बांधले की जो कपडा 10 ठिकाणी शिवलेला आहे. त्या कपड्यामध्ये ते पोहे बांधले. सुदामजी आले. सुदामजींच्या
हातामध्ये ते पोहे दिले आणि सुदामजी जाऊ लागले. जात असताना चली श्याम सुंदर से मिलने सुदामा, चली श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते गाते चले मन में हरे कृष्ण हरे रामा, गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, कांधे पे डोरी गले लटकाए, चावल की पोटली बगल में दबाए, चलते चलते पहुँचे वो, चलते चलते पहुँचे वो द्वारका धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे 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 हरे। सुदामजी निघाले. भजन करत करत सुदामजी निघालेले. तुम्हाला सांगू, ज्यावेळेस भक्त भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होतो ना, तो कुठे काय करतोय कुठे जातो त्याला काहीच लक्षात राहत नाही. सुदामजी रस्ता विसरले, रस्ता चुकले आणि डोळ्यासमोर एक मोठी नदी दिसू लागली. विचार करू लागले, अरे माझ्या पायामध्ये आधीच काटे घुसलेले आणि आता ही नदी मी कशी पार करावी. एवढ्यात एक नावाडी आला आणि म्हणू लागला, ओ पंडित जी कहाँ जाना है. म्हणे जाएंगे तो सही, पैसे नहीं है मेरे पास. म्हणजे तुम्ही चिंता करू नका, बसा म्हणे नावेमध्ये. नावेमध्ये बसले, जाऊ लागले, पलीकडच्या काठावर गेले. सुदामजींनी विचार केला, इथून द्वारका नगरी अजून किती लांब असेल. नावाडीला विचारलं, का हो इथून अजून द्वारका नगरी किती लांब आहे. म्हणे जास्त लांब तर नाही बर का, पण तुमच्याकडे बघून असं वाटतंय तुम्हाला 1 महिना लागेल. अरे देवा, 1 महिना लागेल. आता माझ्यामध्ये चालण्याची शक्ती नाहीये. हाताची घडी केली आणि डोळे बंद करून घेतले. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, कैसे आऊं मैं कन्हाई, कैसे आऊं मैं कन्हाई, कैसे आऊं मैं कन्हाई, तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी।
सुदामजी डोळे बंद करून घेतले, हाताची उशी केली आणि झोपी गेले. थोड्या वेळाने उठले ना तर बघितलं नदीच्या काठावर नव्हते, द्वारकेमध्ये आलेले. 1 महिना वेळ लागणार होता ना, अचानक द्वारकेमध्ये आले आणि आता चालू लागले. मोठमोठे राजवाडे त्यांना दिसू लागले, मोठमोठे प्रासाद. प्रसाद आणि प्रासाद मध्ये फरक आहे. प्रसाद म्हणजे खायचा आणि प्रासाद म्हणजे राजवाडे. मोठमोठे राजवाडे दिसू लागले, मोठमोठे हत्ती घोडे, दरवाजे दिसू लागले. मुख्य दरवाजापर्यंत गेले, आत जाण्याचा प्रयत्न केला. द्वारपालांनी अडवलं. म्हणे ओ कुठं चालले? म्हणे आज जे बसलेलेत का तुम्ही त्यांना द्वारकाधीश म्हणतात, ते आमचे लहानपणीचे मित्र आहे. द्वारपाल हसू लागले. म्हणे लहानपणीचा मित्र आहे, अवस्था पाहिली का म्हणे स्वतःची. हे ऐकल्यावर त्यांना वाईट वाटलं. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार हे मेरा शान, यही सोच कर मैं आस करके आया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. हाँ बता दो कन्हैया को नाम है सुदामा, हाँ बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. तुम एक बार मोहन से जा करके कह दो, तुम एक बार मोहन से जा करके कह दो, मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया हो. है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. सुन
द्वारपालात गेले ना, सांगितलं कोणतरी सुदाम म्हणून आलेलं आहे. सुदाम शब्द ऐकला, देवाला एवढा आनंद झाला, देव पळत पळत निघाला महाराज. पळत असताना त्याचा पितांबर सुटला, लक्ष नाही महाराज. सुदामजींना बघितलं, आलिंगन दिलं, त्यांचा हात पकडला, स्वतःच्या आसनावर बसवलं. तुम्हाला सांगू, सुदामजींच्या पायामध्ये ना काटे घुसलेले, तो हे बघितल्यावर देव रडू लागला. पाय धुण्यासाठी पाण्याची गरजच भासली नाही. डोळ्यांमधल्या अश्रूनेच देव पाय धुवू लागला. स्वतःच्या दाताने त्यांच्या पायातले काटे काढू लागला. काय दिव्य भाव आहे महाराज. देव बघा ना, आपल्या भक्तासाठी काय काय करतो. भक्ताच्या पायातले काटे काढतो. तुकोबरायांच्या जीवनातले एक फार सुंदर प्रसंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये श्री संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय आहे. अतिशय गोड असणारा दृष्टांत आहे महाराज. तुम्हाला सांगू, तुकोबराय तसं बघायला गेलं ना तर बाहेरून फार गरीब आहे बरं का, पण त्यांची आंतरिक श्रीमंती फार आहे. आंतरिक त्यांची श्रीमंती का फार आहे महाराज. त्यांचं जे काही सासर आहे का सामान्य आहे का? त्यांच्या सासराची तुम्ही जर श्रीमंती ऐकली ना थक्क व्हाल, एवढी श्रीमंती आहे महाराज. त्यांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. तुकोबराय लाडाने आवली म्हणताय. एक दिवस तुकोबरायांनी घरी यावं, आवलीनं विचारावं, काऊ म्हणे तुम्ही डोंगरावर जाता, पण कोणत्या डोंगरावर जाता सांगून तर जात जा. कारण कसं आहे, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही म्हणे. तुम्हाला सांगू, आवली भले तुकोबरायांसोबत भरपूर भांडत असेल, पण तुकोबरायांचं जेवण झाल्याशिवाय ती स्वतः कधीच जेवली नाही. हिलाच तर खरी पतिव्रता म्हणतात. स्वतः कधीच जेवली नाही महाराज ती. तुकोबराय म्हणाले, आवले ऐक, डोंगराच्या पायथ्याशी जायचं, ती माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या मातीतून पांडुरंग 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 असे बोल ऐकू येतील ना, समजायचं त्या डोंगरावर मी गेलेलो. आपण सामान्य नाही आहेत. आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहोत, त्या वारकरी संप्रदायातले श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांनी ज्या ठिकाणी पाय ठेवावा त्या ठिकाणच्या मातीने पांडुरंग पांडुरंग म्हणावं महाराज. दुसऱ्या दिवशी तुकोबराय निघून गेले डोंगरावर. आवलीनं भाकर बांधली. फार गरीब परिस्थिती, अंगावर फाटकं लुगडं आहे दादा. भाकरी बनवल्या, पाठीमध्ये टाकल्या, डोक्यावर घेतली ती पाटी, निघाली. पहिल्या डोंगराच्या पायथ्याशी गेली, माती घेतली, कानाला लावली, काहीच ऐकू आलं नाही. दुसऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गेली, माती घेतली, कानाला लावली, काहीच ऐकू आलं नाही. तिसऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गेली, माती घेतली, कानाला लावली, काहीच ऐकू आलं नाही महाराज. चौथ्या डोंगराजवळ गेली ना, माती जशी घेतली आणि कानाला लावली, आवाज येऊ लागला, पांडुरंग 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 पांडुरंग. आवाज येऊ लागला. विचार केला, आपले धनी वरती इथेच गेले असते. जाऊ लागले. दुपारचे 12 वाजलेले, सूर्य डोक्यावर आलेला आहे. तळपतो ऊन आहे महाराज. माती गरम झालेली आहे, पाय भाजताय. पायामध्ये घालायला चपला पण नाहीये महाराज. पाय भाजतल्या. काय करावं, चालू लागली. पण तुम्हाला सांगू, चालत असताना अचानक एक काटा आवलीच्या पायामध्ये रुतला, घुसला. खाली बसली, पायातला काटा काढू लागली. रक्तबंबाळ झालाय महाराज पाय. मोठा काटा आहे ना. विचार करू लागली काय करावं. तुम्हाला सांगू, काटा जरी आवलीच्या पायामध्ये घुसलाय ना, पण त्याच्या वेदना जगाच्या मालकाला होत आहेत. देवानं एका लहान मुलाचं रूप धारण केलं. हातामध्ये काठी घेतली, अंगावर घोंगडी आहे. आवली जवळ गेला. आई काय झालं ग? म्हणे बघ ना बाळा, माझ्या पायामध्ये काटा रुतला. भगवंत म्हणतो मी काढून देतो ना. म्हणे बाळा तू लहान आहे, तुला काटा काढता येणार नाही. देव मनामध्ये म्हणाला, बाई आतापर्यंत चांगल्या चांगल्यांचे काटे काढले म्हणे. तुम्हाला सांगू, त्यावेळेस जगाचा मालक स्वतःच्या दाताने तुकोबरायांची पत्नी आवलीच्या पायातून काटा काढू लागला. काटा
आवलीच्या पायामध्ये घुसला, पण वेदना जगाच्या मालकाला झाल्या. काटा पायामध्ये घुसल्यामुळे जगाच्या मालकाने सामान्य बालकाचं रूप धारण करावं आणि तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातून काटा काढावा. ही तर तुकोबरायांच्या घरची श्रीमंती आहे महाराज. म्हणून तुकोबराय काही सामान्य नाही. लक्षात ठेवा, भगवंत आपल्या भक्तांसाठी वाटेल ते करू शकतो. फक्त आपण तेवढं समर्पण देवाला केलं पाहिजे. आपली तेवढी समर्पक वृत्ती असली पाहिजे. आणि माता देव सुदामजींच्या पायातले काटे काढतो. अनेक प्रकारे बोलणं चालू झालं. रुक्मिणी माता बघते, अरे असा कसा मित्र आहे? एवढा गरीब मित्र कुठे असतो का? म्हणे हे द्वारकाधीश आहे आणि एवढा गरीब मित्र. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, अरे हे काय झालं? सुदामजीवरती बसलेलेत ना, भगवंतानं 16,108 पत्न्यांकडे बघितलं आणि म्हणू लागले, चला पाया पडा. रुक्मिणी आली, आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. सत्यभामा आली, सौभाग्यवती भव. जामवंती आली, सौभाग्यवती भव. मित्रविंद्या आली, सौभाग्यवती भव. लक्ष्मणा आली, सौभाग्यवती भव. भद्रा आली, सौभाग्यवती भव. असं करता करता 100 बायकांनी पाया पडल्या. सुदामजी कन्हैयाला म्हणतात, कन्हैया इकडं ये. म्हणे काय झालं? म्हणे या सगळ्या तुझ्याचे का? हा म्हणे सगळ्या माझ्याच. म्हणे अजून किती बाकी आहे? म्हणे अजून बहुत करणी आहे, अजून भरपूर बाकी. म्हणे एक काम कर, तूच माझ्या पाया पड. तू माझ्या पाया पड म्हणजे 16,108 बायकांना त्याचा पुण्य लाभेल. देवानं पाया पडल्या. 56 प्रकारचे भोग सुदामजींनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा खाल्ले. तुम्हाला सांगू, काही दिवसांनी ज्या वेळेस सुदामजींनी घुलागले ना, देवानं विचारलं, का रे तू आलास, एवढे दिवस राहिला, पण माझ्यासाठी काय आणलं नाही का? त्यांनी ती पुटकुळी आणली होती ना, लपू लागले, असं लपू लागले. देवाचं एवढं वैभव बघून, एवढी श्रीमंत बघून त्यांना वाटू लागलं, ही पुटकुळी काय मी देवाला द्यायची? लपू लागले. भगवंत म्हणाले, काय लपवतोय? दे मला, काय लपवतोय? त्यांच्या हातून ती पुटकुळी घेतली, त्यामधले पोहे देव खाऊ लागला. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के दान किया है. पहिली मुठ्ठी भगवंताने खाल्ली ना, स्वर्ग लोक सुदामजींना देऊन टाकला. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोकों का वैभव विप्र को सौंप दिया है. दुसऱ्या मुठ्ठीमध्ये ऐका, दुसऱ्या मुठ्ठीमध्ये पृथ्वी लोकाचं साम्राज्य देऊन टाकलं. तीसरी मुट्ठी लेने लगे जो, तीसरी मुट्ठी लेने लगे जो, हाथ तो लक्ष्मी ने रोका लिया है. का बरं रोकला? अपना निवास भी दान में दे रहा,
के सादानी मेरा पिया है. स्वर्गलोक देऊन टाकलं, मृत्यूलोक देऊन टाकलं, पण आपला निवास जिथे भगवंत राहतो वैकुंठामध्ये, ते वैकुंठही भगवंत देत होते म्हणून तिसरी मोठी थांबवली. देवा थांबा, आमचा विचार करा. अजून 16,108 बायका आहे, आम्ही कुठं राहायचं? म्हणून तिसरा हात थांबवून घेतला. आणि माता सुदामजी आपापल्या घरी निघाले, नगरीमध्ये गेले. बघितलं, अरे आपण रॉंग नंबर लागला की काय आपला? कारण त्यांची नगरी गरीब आहे ना. बघा, मुष्टी भर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा, आखी नगरी सोन्याची करून टाकली. घराजवळ पोहोचले ना, छोटस आधी झोपडं होतं, मोठं महाल झालं सोन्याचं, मातीचं नाही, सोन्याचं मोठं महाल झालं. त्यांची पत्नी समोरून आली, एवढं अलंकार परिधान केलेलेत ना, पिवळी पिवळी होऊ लागली. स्वतःच्या बायकोला ओळखलंच नाही. गरीबाची बायको एकदाच पिवळी होते काविळी झाल्यावर, पण म्हणे आज एवढी पिवळी पिवळी कस काय झाली? जवळ गेलं, बारकाईनं बघितलं तर कळालं, अरे ही आपलीच पत्नी आहे. मग देवाला धन्यवाद देऊ लागले, वचन दिलं, देवा तुम्ही मला मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला ना, मग आता तुमच्यासाठी माझं सर्वस्व मी अर्पण करेल, तुमची मी कायम भक्ती करेल. असं सुदामजींचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण केलंय. गोपाल कृष्ण भगवान की. आणि माता या ठिकाणी भगवंतानं पृथ्वीवरच्या पापाचा भार हलका केलेला आहे. जरासंध असेल, कालयवन असेल, शिशुपाल, दंतवक्र, कंस, दुर्योधन, दुःशासन, अनेक अनेक पापी राजे देवानं त्या ठिकाणी मारलेले. म्हणजे देवानं काय केलं? पृथ्वीवरच्या पापाचा भार हलका केला. पण अजून एक भार बाकी बर का, यदुवंशी म्हणतात त्यांना. यदुवंशीयांचा अजून भार बाकी आहे. ते उन्मत्त झालेले. का बरं? कारण देवाचे मुलं आहेत ना, अहंकार झालाय त्यांना. 4 लोकात जाऊन दादागिरी करू लागले, आम्ही देवाचे मुलं आहे, आमची सत्ता चालेल. पण लक्षात ठेवा, देवाला दादागिरी सहन होत नाही, देवाला दिलगिरी सहन होते, पण दादागिरी सहन होत नाही. देवानं विचार केला, यांचा नाश केला पाहिजे. कसं करावं? आपण जर आपल्या लेकरांना मारलं तर आपल्याला पाप लागेल, कारण किती का झाला तरी देव मनुष्य योनीमध्ये आलेला आहे ना, आपल्याला पाप लागेल. मग काय करावं? देवानं एक माया केली. त्या मायेमुळे भगवंताला जामवंती पासून जो मुलगा झालाय सांब, हा दिसायला फार सुंदर आहे, सगळ्या मुलांमध्ये फार सुंदर आहे महाराज दिसायला. भगवंतानं मायेचा पडदा टाकला ना, त्याच्या मित्रांनी त्याला नवरी म्हणून सजवलं, पोटाला चिंध्या बांधल्या, असं दाखवू लागले गर्भवती. पिंडारक क्षेत्रामध्ये गेले. त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर काही ऋषी मुनी ध्यानस्थ बसलेत ना, त्यांच्या जवळ गेले, त्यांना जाग केलं आणि म्हणू लागले, ओ महाराज सांगा ना, ही आमची कुलवधू आहे, हिला मुलगा होईल की मुलगी? त्या संतांनी डोळे बंद केले आणि कळालं हे आपले थट्टा करतात. राग आला आणि रागाच्या भरामध्ये श्राप दिला. आणि काय समजता स्वतःला? तुम्ही त्या देवाचे मुलं आहात, पण तुम्ही आज आमची थट्टा केली, म्हणून आम्ही तुम्हाला श्राप देतो की हे जे तुम्ही चिंता बांधलेला आहेत ना, या चिंताचं मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या यदुवंशाच्या नाशाला कारण ठरेल. सांबन ते दूर पळत गेले, चिंध्या सोडल्या, त्यात खरंच मुसळ निघालं. महाराज आता विचार करू लागले, काय करावं? वसुदेवाकडे गेले, त्याचं भुकटी केली, समुद्रामध्ये टाकून दिली. एक तुकडा शिल्लक होता, तो समुद्रामध्ये फेकून दिला. तिची भुकटी टाकली होती का, त्या भुकटीपासून एरका नावाचं गवत तयार झालं, त्याला आपण लव्हाळं असं म्हणतो, बरोबर? आणि तो जो काही दगड फेकला होता का, थोडासा तुकडा उरला होता ना, तो तुकडा एका माशाने गिळला, तो माशा एका कोळ्याने पकडला, त्यानं तो कापला, त्यातून तो दगड बाहेर निघाला, त्यानं तो फेकला, तो एका माणसाने उचलला, शिकारी म्हणतो आपण त्याला, त्यानं तो उचलला, त्याच्यापासून बाण तयार केला. भगवंत आता कदंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत ना, शयन अवस्थेमध्ये बसलेले, एक हात असा आहे, पाय मोकळे केलेले, शयन अवस्थेमध्ये बसलेले. भगवंताचा अंगठा, तो जो काही शिकारी का, त्याला वाटू लागलं जणू काही हरिणच आहे की का, हरणाचा डोळा वाटू लागला. आणि मग आता काय करावं म्हणून त्यानं तो बाण मारला. बाण मारल्या मारल्या भगवंताच्या अंगठ्यामध्ये तो घुसला.
अंगठ्यामध्ये घुसल्या घुसल्या भगवंत जोरात ओरडले. तो शिकारी जवळ गेला, विनवणी करू लागला, मला क्षमा करा. भगवंत म्हणाले, मी कोणाचे उपकार ठेवत नाही. म्हणे मागच्या जन्मामध्ये मी राम होतो आणि तो जो काही शिकारी होता का, तो मागच्या जन्मामध्ये वाली होता. वाली राम अवतारातला वाली होता. प्रभू रामचंद्रांनी याला पाठीमागून मारलं होतं ना, लपून मारलं होतं, म्हणून यानं पण या अवतारामध्ये लपून बाण मारला. आणि मग आता इकडं सगळे यदुवंशी उन्मत्त झालेले, दारू पिलेले, त्यांनी मद्यपान न केलेले, त्या एरका तीर्थक्षेत्रामध्ये आले. ते गवत आहे काम उचललं, एकमेकांच्या डोक्यामध्ये ते मारू लागले. डोक्यामध्ये मारता मारता यदुवंशीयांचा नायनाट त्या ठिकाणी झाला. इकडं भगवंताने डोळे बंद करून घेतले आणि स्वधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की. जितक्या पण महिला मंडळ आहेत त्यांनी डोक्यावर पदर घ्यायचा आणि जितके पण माणसं आहेत त्यांनी डोक्यावर काही ना काही घ्या. सगळ्यांनी माझ्या मागे एक श्लोक म्हणायचा आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे भगवंताने पृथ्वीवरच्या पापाचा भार हलका करून भगवान परमात्मा स्वधामाला निघून गेले. 7 दिवसांपासून आपण हे श्रीमद भागवत खऱ्या अर्थाने श्रवण करतोय ना. या श्रीमद भागवताने तुमचा आमचा उद्धार होणार आहे, म्हणून या श्रीमद भागवताचं आयोजन या ठिकाणी केलं. ज्यांनी या श्रीमद भागवताचं सुंदर असं आयोजन केलं असे बटवाडे परिवार, या बटवाडे परिवाराचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानते. 7 दिवस खरंच सगळ्याच बटवाडे परिवारांनी मला फार जीव लावला, फार प्रेम मला दिलं. आजचा दिवस म्हणजे आपल्या दोघांच्या विरहाचा दिवस आहे. आज वक्त्याचा आणि श्रोत्याच्या विरहाचा दिवस आहे. आज खरं तर मी माझ्या नाशिकला जाणार आहे, आज मी माझ्या माहेराला जाणार आहे, माझ्या घरी आज मी जाणार आहे. खरं तर 7 दिवसांमध्ये तुमच्या आमच्यामध्ये एक दिव्य विलक्षण असणारं नातं तयार झालेलं आहे. हे नातं तुम्ही कायम टिकून ठेवा एवढीच माझी विनंती आहे. आजची कथा या ठिकाणी विराम पावते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. 7 दिवसांमध्ये बोलत असताना माझ्याकडून काही पाप घडलं असेल तर ते मला देऊन टाका. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा. पुन्हा एकदा मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, माझे 4ही भावंड या ठिकाणी आहेत. तुमचे मनपूर्वक आभार मानते, तुम्हा सर्वांचेही आभार मानते आणि माझ्या म्हणण्याला विराम देते. मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा. कब मिलेगा ऐसा नजारा,
भक्तों से मेरा कहना, भूल चूक की माफी देना। सब भक्तों को मेरा कहना, भूल चूक की माफी देना। तुमसे बिछड़ना, तुमसे बिछड़ना हमको गवारा, तुमसे बिछड़ना हमको गवारा। मिलन आज तक था हमारा तुम्हारा, मिलन आज तक था हमारा तुम्हारा। कथा श्रवण को भूल न जाना, प्रभु चरणों में ध्यान लगाना। कथा श्रवण को भूल न जाना, प्रभु चरण में ध्यान लगाना। ऐसा बनेगा, ऐसा बनेगा मुकद्दर तुम्हारा, ऐसा बनेगा मुकद्दर तुम्हारा। मिलन आज तक था हमारा तुम्हारा।